गेल्या 10 वर्षात वेगवेगळ्या कारणांनी या पोरांचा जीव घेतला होता इकडच्या जातीवाद्यांनी. पण आपण हे नका विसरू की ही पोरं अतिशय हुशार होती, शिक्षण घेत होते, उच्च शिक्षण घेत होते, बरेचसे लोक याच्यामधले पदवीधर होते. पण त्यांची प्रगती आणि त्यांची शिक्षणामुळे झालेली तरक्की इकडच्या जातीवाद्यांच्या डोळ्यामध्ये खुपली म्हणून त्यांचा खून केला, हे आपण विसरू नका. वेगवेगळ्या कारणांमुळे मारलं. डॉक्टर रोहित वेमुला PhD स्टुडंट होते, हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते. तिकडचा ASA आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची त्यांनी सत्ता स्थापन केली होती आणि ते तिकडच्या ABVPला खुपलं होतं. खोटे पत्र देऊन मंत्र्यांकडनं खासदारांकडनं खोटे पत्र आणून त्यांनी रोहित वेमुलाची ऍडमिशन बंद करवली, स्कॉलरशिप बंद करवली आणि त्यामुळे रोहित वेमुलांना आत्महत्या करायला भाग पडलं. दुसऱ्या बाजूला पायल तडवी MBBS केलं होतं, पोस्ट ग्रॅज्युएटचं शिक्षण घेत होत्या मुंबईमध्ये, आदिवासी समाजातनं येत होत्या. आजूबाजूच्या जातीवाद्यांनी त्यांना मेंटल टॉर्चर केलं, जातीवादक वागणूक दिली आणि त्यांना आत्महत्या करायला भाग पडली. विराज जगताप तसेच नितीन आगे, आंतरजातीय प्रेम होतं या आरोपाखाली या दोघांना इकडच्या जातीवाद्यांनी जीवे मारलं. नितीन आगे 15 वर्षाचे होते, 10वीचे विद्यार्थी होते आणि नुकतंच अहमदनगर कोर्टनी त्यांच्या सगळ्या आरोपींना बळी केले. आणि ह्याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो की नितीन आगेंचे आरोपीच नव्हते तर नितीन आगेंना मारलं कोण. त्याचबरोबर सागर शेजवळ आपल्याला माहिती होतं, शिर्डीमधलं प्रकरण होतं. डॉक्टर बाबासाहेबांची रिंगटोन होती त्यांच्या फोनवर आणि फक्त डॉक्टर बाबासाहेबांची रिंगटोन इकडच्या प्रस्थापितांसमोर जातीवाद्यांसमोर वाजली म्हणून त्याला जीवे मारलं, मोटरसायकलवरती टाकून गावाच्या बाहेर नेऊन टॉर्चर करून मारलं. अरविंद बनसोड नागपूर काटोलचे होते, त्यांनी त्यांच्या गावामध्ये जातीवाद्यांच्या विरुद्ध एक बंड पुकारला म्हणून ते ज्या पेट्रोल पंपवरनं काम करत होते त्या पेट्रोल पंपवरनं त्यांना रात्री उचललं आणि त्यांना जीवे मारण्यात आलं. आणि दुसऱ्या बाजूला अक्षय भालेराव हे नांदेड बोंधारमध्ये राहणारे होते, त्यांनी त्यांच्या गावामध्ये पहिली जयंती काढली बाबासाहेबांची म्हणून त्यांना मारण्यात आलं. अरविंद बनसोड आणि अक्षय भालेराव हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते, साथीदार होते आमचे. आणि तसेच आपल्या सर्वांना परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींची काय घटना होती माहिती होती. सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचे होते, पण जरी ते वडार समाजाचे होते, सोमनाथ सूर्यवंशी एक सच्चे आंबेडकरवादी होते, हे तुम्ही विसरू नका मित्रांनो. जेव्हा बाबासाहेबांची पुतळ्याची विटंबना झाली, जेव्हा संविधानाचा प्रत तिकडे तोडलं, तेव्हा एका आंदोलकाच्या भूमिकेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आले आणि आंदोलन करायला धावून आले. तेव्हा पोलिसांनी त्यांना उचललं, लॉकअपमध्ये टाकलं, टॉर्चर केलं, बेदम मारलं आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. मित्रांनो, आता आपण एक समजून घेतलं पाहिजे की सोमनाथ सूर्यवंशी जरीही वडार समाजामधनं आले असले, त्यांना बाबासाहेबांचे विचार पटले होते, त्यांना बाबासाहेबांचा मार्ग पटला होता म्हणून ते LLBचं शिक्षण घेत होते, स्वतःचं उच्च शिक्षण कंप्लीट करत होते आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचं काम करत होते. पण ह्या लोकांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे मित्रांनो, एकच गोष्ट कॉमन आहे की हे सगळे विद्यार्थी हुशार होते, उच्च शिक्षण घेत होते आणि शिक्षणाच्या मार्फत आरक्षणाच्या जोरावरती स्वतःची तरक्की आणि प्रगती आणि विकास करत होते. आणि हाच विकास इकडच्या जातीवाद्यांना खुपला आणि म्हणून त्यांनी या सर्वांना जीवे मारलं. आणि मित्रांनो, तुम्ही यांचं कट्टरस्थान ठेवा. आपल्यातला एक मारणं ह्यांना सोपं नाहीये, म्हणून हे आपली प्रगतीची पायरी बंद करून टाकणार आहेत, विकासाचा रस्ता बंद करून टाकणार आहेत. आणि म्हणून आज आपल्याला एवढ्या मोठ्या परिस्थितीत आरक्षण बंद होणार या बाता ऐकायला लागतात. आणि मित्रांनो, जर ह्यांनी आरक्षण बंद केलं तर आपल्या विकासाची शिडी, आपल्या प्रगतीचा